नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मुगाचे उत्तप्पे करणार आहोत। तर मी 1.5 वाटी मूग घेतले भिजवून चांगले धुवून निवडून घेतले। त्यासाठी लागणारे आपण मी कांदे घेतले 2 छोटे छोटे, एक टोमॅटो घेतलाय, थोडंसं बीट घेतलंय, थोडंसं गाजर घेतले आणि 10-12 मिरच्या, 2-4 तुकडे आल्याचे, 10-12 पाकळ्या लसणाच्या, ओवा थोडासा, 1 चमचा ओवा, जिरं, हिंग आणि हळद। तर आता आपण मूग वाटून घेऊ। त्यामध्येच आपण हिरवी मिरची, जिरं, ओवा, लसूण टाकायचा, हळद आणि हिंग टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकलं चांगलं बारीक वाटून घ्यायचं। आपलं वाटून झालंय। आता आपण पातेल्यात टाकू। त्यामध्ये गाजर टाकायचं, ढोबळी, थोडासा कांदा, बीट आणि टोमॅटो टाकायचं। आता आपण अशी भरपूर कोथिंबीर टाकायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण 5 मिनिटं असंच ठेवू आणि नंतर तुम्हाला दाखवतो। तवा तापायला ठेवलाय। आता आपण तवा तापला का बघू। आता आपला तवा चांगला तापलाय। आता आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण डोसे करू। करायचं आता हे करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, ते जाडच असतं। आपण थोडंसं असं तेल सोडू आणि झाकण ठेवू 5 मिनिटं, म्हणजे मग पलटून घ्यायचे। आणि तुम्ही रवा, पोहे हे रोज खाताना, त्याच्यापेक्षा हे चांगला हेल्दी नाश्ता आहे। आता आपण असं पलटी करून घेऊ। याला जाळी पण पडली भाज्या असून, तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या टाकायच्या। आपण 2 मिनिटं झाकून ठेवू। आता आपण असं पलटून घेऊ। आता किती छान झाले, मस्त मऊ झाले। थोडा वेळ बारीक गॅसवर ठेवायचे, म्हणजे चांगले खुसखुस कुरकुरीत होतात। आपले डोसे किती छान झाले। असे मऊ लुसलुसीत झाले, मागून पण हे बघा किती छान कलर आलाय। तर आता आपण आमचे असे हिरव्या मुगाचे डोसे तयार झाले। तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की करून बघा। आवडले तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। बाय बाय।